नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। ही सत्य घटना आहे हरियाणा राज्यातील हरियाणामधलं नीलाखेडी गाव। या गावात मुरजित सिंग हा आपल्या पत्नी व मुलासोबत राहत होता। त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव होतं अमनदीप। अमनदीप याचे लग्न अंबाल्यात राहणाऱ्या रिम्पी नावाच्या मुलीसोबत झालं होता। लग्नानंतर सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होतं। अमनदीप हा उचाना येथे एका फोटोग्राफी लॅबमध्ये ग्राफिक डिझाईनचं काम करत असे आणि रिम्पी घर सांभाळत असे। काही महिन्यानंतर त्यांच्या घरी एका मुलाने जन्म घेतला, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते। यामुळे त्यांचा संसार रंगू लागला। रिम्पी सौंदर्याने आणि स्वभावाने आकर्षक होती। तिच्या हसण्यात, बोलण्यात आणि व्यक्तिमत्वात एक वेगळाच मोह होता। अमनदीप तिच्या प्रेमात बुडून गेला होता। दोघांचं वैवाहिक जीवन सुरुवातीला रोमांस आणि प्रेमाने भरलेलं होतं, पण हळूहळू त्या नात्यात काहीतरी बदलत गेलं। एका रात्री मनमोकळेपणाने बोलताना रिम्पीने सांगितलं की तिच्या आयुष्यात आधी कोणीतरी होतं। ते ऐकून अमनदीप हा स्तब्ध झाला। याआधी कधीच तिने याबद्दल उल्लेख केला नव्हता। त्या व्यक्तीचं नाव होतं सनी। त्यावेळी अमनदीपला आठवलं, जेव्हा ते बाहेर फिरायला जात असत तेव्हा रिम्पी नेहमी आग्रह करून सोबत आणत असे। त्यावेळी त्याला ते साधं वाटलं, या दोघांत मैत्रीचं नातं असावं असं त्याला वाटलं, पण आता त्याला सगळं वेगळ्या नजरेने दिसू लागलं। त्याच्या मनात शंका येऊ लागली, पण रिम्पीने कोमल आवाजात सांगितलं, तू माझा भूतकाळ आहे, पण आता तूच माझ्या भविष्याचा एकमेव भाग आहेस। पत्नीचे हे शब्द ऐकल्यावर अमनदीपने तिच्यावर विश्वास ठेवला, मात्र पत्नीने अमनदीपचा विश्वासघात केला। सनी आता घरात खुल्या रीतीने येऊ जाऊ लागला। अंबाल्यात रिम्पी माहेरी गेली की सनी तिच्यासोबत असायचा। त्यांचं नातं आता मैत्रीच्या पलीकडे गेलं होतं। एकदा अचानक सनी घरी आला आणि त्याने सनीला बेडरूममधून बाहेर येताना पाहिलं। हे दृश्य पाहिल्यानंतर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली। तो रागाने लालबुंद झाला, मात्र पत्नी रिम्पीनं त्याला शांत केलं। तूच मला त्याला भेटण्याची परवानगी दिली आहे, मग राग कसला? अमनदीप कोसळला, मानसिकरित्या, भावनिकरित्या। त्या दिवसानंतर त्याने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली। दोघांची मैत्री असू दे, पण अशा चाळ्या नाहीत। पण आता उशीर झाला होता। रिम्पी आणि सनीने ठरवलं, आपल्या दोघांच्या संबंधाला आड येतोय म्हणजे याला आपण संपवणार। त्यानुसार रिम्पी आणि सनीने भयंकर प्लॅन आखला। ठरल्याप्रमाणे 20 नोव्हेंबरच्या रात्री कामावरून निघालेल्या अमनदीपला फोन आला। अरे अफू मिळालीये, येशील का? अमनदीपला नशेचं आकर्षण होतं, त्यामुळे त्याने नकार दिला नाही। तो सांगितलेल्या जागी पोहोचला। सनी तिथे कारमध्ये होता आणि त्याचे साथीदार मोटारसायकलवर होते। त्यांनी त्याला नशा दिली। थोड्याच वेळात तो बेशुद्धीसारखा झाला। त्याला ओढत त्यांनी शेतात नेलं। त्या ठिकाणी त्याच्यावर लोखंडी हतोड्याने वार केले। रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या। एका फटक्यात त्याचे सर्व स्वप्न, संसार आणि श्वास संपले। दुसऱ्या दिवशी पोलिसांना शेतात त्याचा मृतदेह सापडला। जवळ रिकाम्या दारूच्या बाटल्या, जेवणाचे पॅकेट आणि विखुरलेले पुरावे। पोलिसांनी सगळे जमा केले। तपास सुरू झाला। फोन कॉल डिटेल्स तपासले आणि पोलीस थेट सनी आणि रिम्पीपर्यंत पोहोचले। चौकशीदरम्यान दोघांनीही कबुली दिली। पोलिसांनी सनी व त्याचे साथीदार आणि रिम्पी चौघांनाही अटक केली। अमनदीपने पत्नीवर विश्वास ठेवला, मात्र त्याच पत्नीने त्याला धोका दिला। पतीच्या मित्रासोबत संबंध ठेवले। याबद्दल पतीला समजलं। पतीने विरोध केला, मात्र त्यांनी दोघांनीही मिळून त्याचा जीव घेतला। शेवटी पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या। अनैतिक संबंधामुळे संसार उद्ध्वस्त झाला। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।